नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला विधानसभेची तयारी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी न्यायालयाचा असतो अजितदादांसोबत गेलो, पण शरद पवार माझ्यासाठी आदरणीयच। शरद पवारांसोबतच्या भेटीवर दादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेंचं स्पष्टीकरण, तर शिंगणेंनी पवारांबाबत आदर दाखवलाय, त्यांचं विश्लेषण तुम्हीच करा। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अजितदादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या कार्यक्रमात, वर्धा इथं शरद पवारांच्या कार्यक्रमात शिंगणेंची उपस्थिती। भाजपचे 3 नेते जरांगेंच्या वाटेवर, नांदेडच्या मिनल खतगावकर, बीडचे राजेंद्र म्हस्के आणि माजी आमदार संगीता ठोंबरेंनी घेतली जरांगेंची भेट। जरांगेंकडून उमेदवारीसाठी प्रयत्न असल्याची चर्चा। भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट। ठोंबरे 2014ला केज मतदारसंघातून भाजपच्या आमदार होत्या। भाजपच्या राजेंद्र म्हस्केंनी मनोज जरांगेंची घेतली भेट। राजेंद्र म्हस्के भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक। विधानसभेसाठी म्हस्के बीड मतदारसंघातून लढण्यास इच्छुक। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन, प्रभारींचा दौरा झाल्यानंतर केंद्रीय मंत्रीही करणार महाराष्ट्र दौरा। केंद्र सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणार। रामटेक विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा, रामटेकची जागा आम्ही लढवणार, संजय राऊतांची घोषणा। अजितदादा आणि छगन भुजबळ कोणीही मतदारसंघ बदलणार नाही, चर्चा खोट्या, सुनील तटकरेंचा खुलासा। अजित पवार बारामतीमधून लढणार नसल्याच्या चर्चेवर तटकरेंचं वक्तव्य। कागल विधानसभा मतदारसंघात संजय मंडलिक गट हसन मुश्रीफांसोबत राहणार। संजय बाबा घाडगेंचाही मुश्रीफांना पाठिंबा। समरजित घाडगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्ह आहेत।